हातात तिरंगा, सोबत चिमुकली लेक. बाप लेकीची संघर्ष पदयात्रा आमदारांच्या निवासस्थानाकडे. लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागण्या करूनही गावातील मूलभूत प्रश्न सुटत नसल्याने पंढरपूर तालुक्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातील भंडीशेगाव येथील एका बापाने आपल्या चिमुकल्या लेकीला सोबत घेत थेट आमदारांच्या निवासस्थानापर्यंत संघर्ष पदयात्रेला सुरुवात केली आहे. हातात भारताचा तिरंगा, डोळ्यात गावाच्या विकासाची आस आणि मनात लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा घेऊन सुरू झालेल्या या पदयात्रेची सर्वत्र चर्चा होते. भंडीशेगावमध्ये आजही अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करत या बाप लेकीनं हा अनोखा लोकशाही मार्ग स्वीकारलाय. निवडणुकीपूर्वी गावाच्या विकासाची आश्वासने देण्यात आली, मात्र निवडणुकीनंतर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख गावाकडे फिरकलेही नाहीत असा आरोप पदयात्रेतील सहभागी नागरिकांनी केलाय. त्यामुळे गावातील रस्ते, पिण्याचं पाणी आणि इतर विकास कामांसाठी ही संघर्ष पदयात्रा काढण्यात आली आहे. माझे नाव पार्थ उत्तम सुरवसे. मी राहणार भंडीशेगाव, तालुका पंढरपूर. आमचं गाव सांगोला मतदारसंघामध्ये येत आहे आणि त्या सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत, की गेल्या 20 ते 22 महिन्यापासून हे तिथले आमदार आहेत. आम्ही आमच्या गावकऱ्यांनी खूप मोठ्या आशेने त्यांना निवडून दिलेला आहे आणि आजपर्यंत जेव्हा मी चडीत सुसू करत होतो तेव्हापासून ते आता माझं पोरग चडीत सुसू करतंय, म्हणजे ही काळ जवळजवळ 20 ते 25 वर्षाचा आहे. आम्हाला आजपर्यंत पक्ष आश्वासनच मिळालं आहेत आणि आम्ही निवेदन द्यायचं काम करायचं आणि आश्वासन घ्यायचंय. त्याच्या पलीकडे आमच्या गावचा विकास काही झालेला नाही. त्या आश्वासनाला आम्ही वैतागून गेलेलो आहे. म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी, आमचे हे सहकारी सर्व आहेत, मिळून आम्ही संघर्ष पदयात्रा म्हणजे भंडीशेगाव पासून सुरुवात केलेली आहे. आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर मध्ये आहे. आता पंढरपुरातून आम्ही खर्डी मार्गे सांगोला डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार यांच्या निवासस्थानावर हा संघर्ष पदयात्रा नेणार आहे. आमच्या गावामध्ये वाडी वस्तीवर जाणारा रस्ते इतकं भयानक अवस्था आहे की लोकांचं मणक्याचे ऑपरेशन, गुडघ्याचे ऑपरेशन झालेले आहेत आणि हे महाराष्ट्र सरकार जी गरिबांच्या, गोरगरिबांच्या जिल्हा परिषद शाळा आहेत, तसे जे सहकारी दवाखाने आहेत, वाडी वस्तीवर जे जाणारे रस्ते आहेत, त्याची अजिबात ही दखल घेत नाहीत आणि आम्ही ह्या सर्व गोष्टीला वैतागून आम्ही संघर्ष पदयात्रा काढलेली आहे. त्यासाठी आमदार साहेबांनी आमच्या ह्या संघर्ष पदयात्रेची दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची आमदार साहेबांकडून अपेक्षा आहे. आणि ज्या वेळेस आमदार साहेब आमदार व्हायच्या आधी आमच्या गावाला कोणाचा वाढदिवस असेल, कोण मेलेला माणूस असेल, कोण हागला मुतलेला असेल, त्यासाठी एक 15 ते 20 मिनिटांमध्ये भंडीशेगावमध्ये पळत येत होतं. मात्र आमदार झाल्यापासून ते फक्त 1 ते 2 वेळामध्ये भंडीशेगावला आलेले आहेत. तरी त्यांनी आमच्या ह्या संघर्ष पदयात्रेची दखल घेऊन आमच्या जी मागण्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण कराव्या, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. मागणी काय? आज जिल्हा परिषद शाळेमध्ये संडास बाथरूमची व्यवस्था नाही, कंपाऊंडची व्यवस्था नाही, पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, वाडी वस्तीवर भगीरथ लाईट नाही, शेतकऱ्यांमध्ये डीपीची व्यवस्था नाही. या सर्व मागण्या घेऊन आम्ही आमदार साहेबांच्या निवासस्थानावर चाललेलो आहे. आणि ही माझी छोटी मुलगी आहे, हिचं वय वर्ष 6 आहे. आता ही जिल्हा परिषद शाळा सुरवशी वस्तीवर आहे. तर हिनं मला म्हणाले की पप्पा, आपल्या शाळेला जायला रस्ता नाहीये, गावात जायला रस्ता नाही, पंढरपूर ते भंडीशेगाव हा कसा रस्ता मोठा आहे डांबरी, तसा आपल्या शाळेला ये जाय किंवा आपल्या घरी ये जाय रस्ता का होत नाही. तिच्या ह्या विचारानं मी एवढं भावूक झालो की आपण कुठंतरी चुकतोय. म्हणून मी आमच्या सर्व सोबती घेऊन आपण ह्या गोष्टीला कुठंतरी पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही संघर्ष पदयात्रा काढत आहे आणि आमच्या वाडी वस्तीवर रस्ता डांबरीकरण करून मिळावा, तसेच जिल्हा परिषद शाळेमधील असे अनेक प्रश्न आहेत जे आमदार साहेबांनी सोडवावे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आमदार साहेबांना आम्ही 100% जाब विचारणारच. या पदयात्रेतील सर्वात भावनिक आणि लक्षवेधी क्षण म्हणजे
चिमुकल्या लेकीची निरागस मागणी. हातात तिरंगा घेऊन ती निरागसपणे म्हणाली, आमदार साहेब, आम्हाला यायला जायला डांबरी रस्ताच नाही, तेवढा करून द्या. तिच्या या काही शब्दांनी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळलं. एका लहान मुलीला स्वतःसाठी खेळणी, कपडे किंवा इतर काही नको, तर गावासाठी रस्ता हवा आहे, ही बाब अनेकांना अंतर्मुख करून गेली. या बापाच्या चेहऱ्यावर मुलीच्या भविष्याची चिंता आणि गावाच्या विकासाची तळमळ स्पष्ट दिसत होती. आमच्या गावाला मूलभूत सुविधा मिळाव्यात, मुलांना सुरक्षित रस्ता मिळावा आणि लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, एवढीच आमची अपेक्षा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मात्र एका बापाला आपल्या चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन विकासाच्या मागण्यांसाठी संघर्ष पदयात्रा काढावी लागत असेल, तर ती केवळ एका गावाची नव्हे, तर ग्रामीण विकास व्यवस्थेचीही गंभीर शोकांतिका असल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. आमदार साहेब, आम्हाला या जायला रस्ता नाही, तेवढा करून द्या. डांबरी रस्ता करून द्या. शाळा आहे का तुला? शाळेत संडास बाथरूम आहे का? नाही. मग ते केलं पाहिजे का? बंदिशा नाव काय पूर्ण? वेदाक्षी पार्टी बर. आता कुठे चालली तू? आमदार साहेबच्या घरी. बर. आता या संघर्ष पदयात्रेनंतर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख या मागण्यांची दखल घेणार का? भंडी शेगावच्या प्रलंबित विकास कामांना गती मिळणार का? चिमुकल्या लेकीची आम्हाला रस्ता करून द्या ही निरागस हाक लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचून प्रत्यक्ष कृतीत उतरणार का? याकडे पंढरपूर आणि सांगोला तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलंय.